महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जिल्हा महालक्ष्मी देवीसाठी प्रसिद्ध आहे। तिथल्या राजारामपुरी भागात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ठरली। इतिहासाच्या पानांमध्ये नोंद झालेला तो दिवस असा होता, ज्या दिवशी एका सजलेल्या घरात आनंदाचे स्वर घुमायला हवे होते। घरात एका नवजात बाळाच्या नामकरणाची तयारी सुरू होती। पाहुण्यांच्या स्वागतासाठी सगळे उत्साहात होते, पण त्याच घरातील एका बंद खोलीत एक अतिशय दुःखद घटना घडत होती। एका घरात बारशाचा आनंद साजरा होणार होता, पण त्याच घरातील बंद खोलीतून आलेल्या एका बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला। एका आईला आपल्या पतीला, सरकार आणि सासूला साहेब म्हणावं लागत होत, पण अखेर असं काय घडलं की तिचं आयुष्य संपलं। मुलगी जन्माला आल्याची शिक्षा इतकी मोठी असू शकते, याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल। 52,000 रुपयाच्या पाठण्याची मागणी आणि त्यानंतर जे घडलं, त्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं। एका बाजूला बारशाची तयारी सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला एका आईच्या आयुष्य तुटत चाललं होत। अस्मिताने त्या दिवशी कधीच विचार केला नव्हता की तिच्या आयुष्याचा प्रवास इतक्या निराशाजनक वळणावर येऊन संपेल। पण जे घडलं, त्यामागची कहाणी ऐकून कोणालाही विचार करायला भाग पाडेल। एका आईच्या पोटी जन्मलेलं ते छोटंसं बाळ, ज्याने अजून नीट आपल्या आईचाही चेहरा ओळखला नव्हता, त्या बाळाला रडत सोडून एका आईने इतकं कठोर पाऊल का उचललं? ही काही साधी घटना नव्हती मित्रांनो, या सगळ्यामागे दडलेली होती लालसा, असंवेदनशीलता आणि एका कुटुंबाची अशी कटू सत्यकथा, जी ऐकल्यावर तुम्हीही विचार कराल की आजच्या काळात माणुसकी इतकी खालच्या पातळीवर जाऊ शकते का? सुमारे वर्षभरापूर्वीची ही गोष्ट आहे। अस्मिता नावाच्या एका अत्यंत सुंदर आणि हुशार मुलीचं लग्न कोल्हापुराच्या राजारामपुरीमध्ये राहणाऱ्या प्रतीक सिंग काटकर याच्यासोबत झालं होत। लग्नाच्या वेळी अस्मिताच्या डोक्यात हजारो स्वप्न होती। तिच्या आई-वडिलांनी आपल्या परिस्थितीनुसार आपल्या लाडक्या मुलीला प्रत्येक आनंद देण्याचा प्रयत्न केला होता। सासरचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत होत। बाहेरून पाहता काटकर कुटुंब एखाद्या श्रीमंत घराण्यापेक्षा कमी वाटत नव्हतं। समाजात त्याचा चांगला मानसन्मान होता, मोठं घर होत आणि सुखसोयीची कोणतीही कमतरता नव्हती। अस्मिताच्या आई-वडिलांना वाटलं होत की त्याची मुलगी या श्रीमंत घरात आनंदाने राहील, पण वास्तव इतकं वेगळं होत की त्याची कुणी कल्पनाही केली नव्हती। अस्मिताने त्या घराची पायरी ओलांडताच तिचं आयुष्य एका अशा कैदेत बदल, जिच्या सलाख्या सोन्याच्या होत्या, पण त्यावर कठोर नियम कोरलेले होते। त्या घरातील नियम एखाद्या जुन्या आणि कठोर साम्राज्यासारखे होते, पण प्रत्यक्षात जे घडलं, ते ऐकून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील। त्या घरात नात्यांना नाव नव्हतं, तर पदं होती। अस्मिताला कडक सूचना देण्यात आल्या होत्या की तिने आपल्या पती प्रतीकला कधीही नावाने किंवा साध्या पद्धतीने हाक मारायची नाही। तिला आपल्या पतीला सरकार म्हणावं लागत होत। होय, तुम्ही बरोबर ऐकलंत। एका पत्नीला आपल्या पतीला सरकार म्हणून संबोधावं लागत होत। इथेच ही गोष्ट संपत नाही। तिच्या नणंदेला राणीसाहेब, सासूला साहेब आणि सासऱ्यांना आबासाहेब म्हणण्याचे आदेश तिला देण्यात आले होते। हा केवळ आदराचा विषय नव्हता, तर अस्मिताला मानसिकदृष्ट्या दबावाखाली ठेवण्याचा एक नियोजित प्रयत्न होता। तिला सतत हे जाणवून दिलं जात होत की ती या घरात फक्त एक सेविका आहे आणि बाकीचे सगळे या कुटुंबाचे मालक आहेत। त्या मोठ्या आणि आलिशान घराच्या भिंतीआड अस्मिता किती घुसमटून जगत होती, याची कुणालाही कल्पना नव्हती। तिच्यावर इतक्या बंधनांचा डोंगर कोसळला होता की तिला शांतपणे जगणंही कठीण झालं होत। अस्मिताला कोणत्याही पाहुण्यांना भेटण्याची परवानगी नव्हती। घरात कोणी आलं की तिला खोलीतच थांबायला सांगितलं जायचं। तिच्या माहेरच्यांना तिची भेट घेण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती। लग्नानंतर आपल्या आई-वडिलांशी मनमोकळं करायचं स्वप्न पाहणाऱ्या त्या मुलीकडून तिचा मोबाईल फोन सुद्धा काढून घेण्यात आला होता। अस्मिताचे आई-वडील जेव्हा आपल्या मुलीचा आवाज ऐकण्यासाठी आतुर व्हायचे, तेव्हा त्यांना अस्मिताच्या नंबरवर नव्हे, तर तिच्या सासूच्या म्हणजेच साहेब यांच्या फोनवर कॉल करावा लागत असे। आणि त्यानंतर जे घडायचं, ते कोणालाही अस्वस्थ करण्यास पुरेसं होत। तिची सासू फोनचा स्पीकर सुरू करून अस्मिताच्या शेजारी उभी राहत असे। स्वतःच्या आई-वडिलांशी बोलतानाही अस्मिता भीतीने थरथरत असे। तिच्या घशात शब्द अडकून
कारण तिला माहिती होत की तिने एक जरी असा शब्द उच्चारला जो तिच्या सासूला आवडला नाही तर फोन संपल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम तिला भोगावे लागतील. ती फक्त "हो, मी ठीक आहे" एवंच बोलू शकत होती. फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेले तिचे वडील आपल्या मुलीच्या थरथरणाऱ्या आवाजातून तिची वेदना ओळखू शकत होते. पण ते पूर्णपणे असहाय्य होते. काही महिन्यांनंतर अस्मिता गरोदर राहिली. कुटुंबामध्ये आशेचा एक किरण जागा झाला. अस्मिताला वाटलं की कदाचित एका छोट्या पाहुण्याच्या आगमनाने या घरातील वातावरण बदलेल. कदाचित आता तिला तो मान मिळेल ज्याची ती खऱ्या अर्थाने हक्कदार होती. पण कथा इथेच संपत नाही. खरी समस्या तर आता सुरू होणार होती. गर्भधारणेच्या 7व्या महिन्यात एक मोठा समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अस्मिताच्या माहेरच्याकडून प्रचंड खर्च करून घेतला गेला. त्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी अस्मिताच्या साध्या-सुध्या आईवडिलांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून जवळपास 3.5 लाख रुपये पाण्यासारखे खर्च केले. त्यांना वाटलं की कदाचित या खर्चामुळे त्यांच्या मुलीचा संसार आनंदी होईल आणि त्यांच्या लेकीला शांततेने जगू देईल. पण लोभाच्या भांडण कधीच भरत नाही. दरम्यान सासरच्या लोकांनी एक विचित्र आणि अन्यायकारक हात धरला होता. त्यांनी आधीच ठरवून टाकलं होतं की अस्मिताच्या पोटी फक्त मुलगाच जन्माला येणार. त्याची ही मानसिकता इतकी वाढली होती की त्यांनी जन्माला येणाऱ्या बाळासाठी आधीच मुलाचे कपडे खरेदी करून ठेवले होते. इतकेच नाही तर अस्मिताच्या पोटातील बाळाला ते आधीपासूनच कृष्णा म्हणून हाक मारू लागले होते. घरात जेव्हा जेव्हा चर्चा होत असे तेव्हा फक्त मुलाचाच विषय निघत असे. अस्मिता मात्र मनोमन एका खोल चिंतेच्या सावटाखाली जगत होती. ती रात्री उठून काळजी करत असे. तिला सतत भीती वाटत होती की जर देवाने तिला मुलगी दिली तर हे निर्दयी लोक तिच्याशी कसम वागतील. एका आईसाठी तिचं बाळ मुलगा असो वा मुलगी ते देवाचं रूप असतं. पण त्या घरात मूल हे फक्त एक वारसदार आणि हुंडा वसूल करण्याचं साधन बनलं होत. आणि मग तो दिवस आला ज्या दिवशी अस्मिताने एका गोंज आणि सुंदर चिमुकल्या परीला जन्म दिला. एका बाजूला रुग्णालयाच्या खोलीत त्या बाळाच्या पहिल्या किलबिलाटाने वातावरण भारावून गेलं होत तर दुसऱ्या बाजूला अस्मिताच्या सासरच्यांच्या चेहऱ्यावर खोल निराशा पसरली होती. एका निष्पाप मुलीच्या जन्माचा आनंद साजरा करण्याऐवजी त्या घरात दुःखाचं वातावरण निर्माण झालं. सासरचे लोक इतके नाराज झाले होते जणू अस्मिताने एखादी मोठी चूक केली होती. त्यांनी आधीच आणून ठेवलेले मुलाचे कपडे आता त्यांनाच खटकू लागले. आणि त्याच क्षणापासून अस्मितावर मानसिक आणि आर्थिक छटाचा असा काट सुरू झाला ज्याने एका हसऱ्या खेळत्या मुलीला अत्यंत कठोर पाऊल उचलण्यास भाग पाडलं. बाळ अजून खूपच लहान होत. अस्मिताचं शरीरही पूर्णपणे सावरलं नव्हतं. या काठात तिला विश्रांती, चांगला आहार आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे प्रेम आणि काळजीची गरज होती. पण तिच्या वाट्याला आले ते फक्त टोमणे, अपमान आणि दबाव. सासरच्याचा राग याच गोष्टीवर होता की मुलगा का झाला नाही. त्यांनी अस्मिताला प्रत्येक क्षणी हे जाणवून दिलं की मुलीला जन्म देऊन तिने त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेला धक्का दिला आहे. पण खरी गोष्ट आणखी धक्कादायक होती. हा छट फक्त टोमण्यापुरता मर्यादित राहिला नाही. सासरच्यांच्या लालची नजरा आता अस्मिताच्या माहेरच्यांच्या परिस्थितीकडे वळल्या होत्या. बाळाचा नामकरण समारंभ म्हणजेच बारसम जवळ येत होता आणि त्याच्या तयारीला सुरुवात झाली होती. मात्र ही तयारी आनंदाची नव्हती तर माहेरच्यावर आणखी दबाव आणण्याचा एक डाव होता. आपली खोटी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी सासरच्यांनी इंटरनेटवर एक अतिशय महाग आणि आलिशान पाठणा पाहिला. त्या पाठण्याची किंमत होती तब्बल 52,000 रुपये. त्यांनी तात्काळ अस्मितावर दबाव आणायला सुरुवात केली की तिने आपल्या माहेरी फोन करून 52,000 रुपये मागवावेत. दुखी मनाने आणि घाबरत अस्मिताने आपल्या वडिलांना फोन केला. आपल्या नातीसाठी 52,000 रुपयाचा पाठणा विकत घेतला जात आहे आणि तोही त्यांच्या पैशांतून. हे ऐकून तिचे वडील पूर्णपणे खचून गेले. त्यांच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्यांनी हात जोडून विनंती केली, आम्ही साधी माणसं आहोत. एवढे पैसे अचानक कुठून आणायचे. पण ज्यांना स्वतःला मासाहेब आणि आबासाहेब म्हणून घ्यायची हौस होती त्यांच्या मनात संवेदनशीलता नावाची गोष्ट उरली नव्हती. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की पाठणा आला नाही तर परिस्थिती खूप वाईट होईल.
आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी अस्मिताच्या वडिलांनी दिवसरात्र एक केले. त्यांनी कर्ज घेतलं, लोकांकडून उसने पैसे मागितले आणि कसाबसा 40,000 रुपयाचा बंदोबस्त करून ते सासरच्याकडे पाठवले. त्यांना वाटलं की आता तरी त्यांच्या मुलीला शांततेने जगू दिलं जाईल. पण ही तर फक्त सुरुवात होती. 40,000 रुपये मिळवल्यानंतरही सासरच्यांच्या मागण्या थांबल्या नाहीत. उरलेल्या पैशांसाठी आणि नामकरण समारंभाच्या संपूर्ण खर्चासाठी ते सतत अस्मिताचा छट करू लागले. दिवसरात्र तिच्यावर पैशांसाठी दबाव टाकला जाऊ लागला. नंतर अस्मिताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की लग्नापासून आतापर्यंत विविध कारणं सांगून या लालची लोकांनी त्यांच्याकडून जवळपास 5 लाख रुपये उकळले होते. तरीही त्यांच्या मागण्या संपत नव्हत्या आणि मग तो काठाकूट दिवस उजाडला. घरात नामकरण समारंभाची जवळपास संपूर्ण तयारी झाली होती. पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आलं होत. घर सजवलं जात होत. बाहेरून पाहता असं वाटत होत की त्या घरात एखादा मोठा समारंभ होणार आहे. पण त्या दिवशी अस्मिताच्या मनात नेमकं काय सुरू होत हे कुणालाच कळत नाही. सकाळपासूनच सासरच्यांनी पैशावरून आणि मुलगी जन्माला घातल्याच्या कारणावरून तिच्यावर केलेल्या मानसिक छळाने तिला आतून पूर्णपणे खचवून टाकलं होत. दुपारची वेळ होती. घराबाहेर गडबड आणि वट सुरू होती. पण अस्मिता आपल्या खोलीत पूर्णपणे एकटी होती. पलंगावर तिची निरागस मुलगी गाढ झोपली होती. अस्मिता शांतपणे त्या बाठाजवळ गेली. तिचे हात थरथरत होते. डोक्यातून अश्रूंचा अखंड प्रवाह वाहत होता. तिने आपल्या त्या छोट्याशा परीच्या कपाटावर हलकसं चुंबन घेतलं. कदाचित त्या क्षणी त्या आईच्या मनात एक भयंकर संघर्ष सुरू असावा. ती विचार करत असावी की जर ती अशीच जगत राहिली तर हे लोक तिला रोज त्रास देतील आणि कदाचित तिच्या मुलीलाही कधीच योग्य तो सन्मान मिळणार नाही. मानसिक छटमुठी तिची विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती पूर्णपणे नष्ट झाली होती. तिने पुन्हा एकदा आपल्या मुलीकडे पाहिलं आणि मग हठून एक निर्णय घेतला. खोलीचा दरवाजा आतून बंद झाला होता. बाहेरून येणाऱ्या आवाजाच्या गोंधळात त्या बंद खोलीत एक भयान शांतता पसरली होती. अस्मिताने छताकडे पाहिलं. तिचं प्रत्येक पाऊल जड होत चाललं होत. तिला आपल्या वडिलांचा तो थकलेला चेहरा आठवत असावा जो तिच्या आनंदासाठी कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला होता. तिला आपल्या आईचा तो हतबल आवाज आठवत असावा जी फोनवर तिच्याशी बोलण्यासाठी तफत होती. आणि तिला आठवत असतील ते टोमणे, सरकार, मासाहेब, राणेसाहेब अशा खोट्या आणि पोक्त प्रतिष्ठेच्या लोकांचे वागणे जे प्रत्यक्षात अत्यंत निर्दयी होते. अस्मिताने त्या बंद खोलीच्या शांततेत एक असा निराशाजनक आणि दुःखद निर्णय घेतला जो पुन्हा कधीही बदलता येणार नव्हता. तिच्या डोळ्यांतून शेवटचा अश्रू ओघळला आणि तो थेट पलंगावर झोपलेल्या तिच्या मुलीजवळ पडला. आणि पुढच्याच क्षणी एक अत्यंत वेदनादायक घटना घडली. एका क्षणात एका आईचं संपूर्ण जग कायमचं संपलं. जी निष्पाप मुलगी अजून नीट बोलायलाही शिकली नव्हती ती कायमची आईविना झाली. काही वेळानंतर बाठाच्या रडण्याचा आवाज खूप मोठा झाला आणि खोलीचा दरवाजा उघडला जात नसल्याने घरच्यांना संशय आला. त्यांनी दरवाजा ठोठावला. अस्मिता, दरवाजा उघड. पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. फक्त त्या बाठाच्या सततच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. शेवटी जेव्हा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा आतलं दृश्य पाहून सगळ्यांचे होश उडाले. अस्मिता निश्चल अवस्थेत आठली. तिचा श्वास कायमचा थांबला होता. त्या घराच्या खोट्या प्रतिष्ठेने आणि लालसेने एका हसऱ्या खेळत्या आयुष्याचा कायमचा अंत केला होता. ही बातमी अस्मिताच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचताच त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्या वडिलांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या मुलीसाठी 40,000 रुपये कर्ज काढून पाठवले होते ते विवट अवस्थेत कोल्हापुराच्या राजारामपुरीकडे धावत निघाले. जेव्हा ते त्या घरात पोहोचले तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची फुलासारखी मुलगी शांत पडली होती. ते दृश्य पाहून तिथे उभ्या असलेल्या कोणाच्याही डोळ्यांत अश्रू आले असते. पण अस्मिताचे सासरचे लोक तिथेही खोटी सहानुभूती दाखवत होते. अस्मिताच्या वडिलांचं दुःख आता प्रचंड संतापाच्या रूपात बाहेर पडलं. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन दिलेलं निवेदन म्हणजे त्यांच्या आयुष्यभराच्या वेदनेचं सत्य होत. ते पोलिसांसमोर रडत म्हणाले, माझ्या मुलीचा हुंडा ठाई गेला आहे. याला तिचे सासरचे जबाबदार आहेत. तिला त्रास देणारी तिची सासू, नणंद, पती आणि सासरे हे चौघेही जबाबदार आहेत.
या संगठ्याने मिथून माझ्या मुलीला इतकं असहाय्य केलं की तिला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. हे लोक म्हणायचे आम्हाला माँसाहेब म्हणा, आबासाहेब म्हणा. अरे तुमच्याकडे एवढा कोणता मान सन्मान आहे? तुम्ही इतकं मोठं स्थान मिळवण्याच्या लायकीचे नाही. तुम्ही फक्त लालची माणसं आहात ज्यांनी माझ्या मुलीचं आयुष्य हिरावून घेतलं. त्यांच्या प्रत्येक शब्दातून त्या सासरच्यांच्या खोट्या प्रतिष्ठेचं खरं रूप समोर येत होत. कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली. पोलीस निरीक्षक आणि त्याचं पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी संपूर्ण घराची तपासणी केली. खोलीतील परिस्थिती आणि तिथले पुरावे स्वतः सांगत होते की त्या ठिकाणी किती मोठा अन्याय झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच पुढील कायदेशीर प्रक्रिया तात्काळ सुरू केली. प्राथमिक तपासादरम्यान समोर आलेल्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्यासाठी मृतदेहाचे आवश्यक वैद्यकीय नमुने सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अस्मिताच्या आई-वडिलांनी दिलेल्या सविस्तर तक्रारीनंतर पोलिसांनी वेठ न दवडता मोठी कारवाई केली. अस्मिताच्या पती, सासू, सासरे आणि नणंद या चौघांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांच्या खोट्या प्रतिष्ठेचा आणि अहंकाराचा मुखवटा पूर्णपणे गठून पडला होता. पोलिसांनी या चौघांविरुद्ध हुंड्यासंदर्भातील आरोप, मानसिक छळ आणि आर्थिक छळ यांसह संबंधित कायदेशीर कलमांखाली गंभीर गुन्हा दाखल केला. तपास अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की प्राथमिक तक्रारीनुसार मृतिका अस्मिता काटकर हिच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती. कुटुंबाला मुलगा हवा होता. मुलगी झाल्यानंतर तिच्या मानसिक आणि आर्थिक छळ झाल्याचे आरोप आहेत. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. मात्र एक प्रश्न कायम राहतो, या अटकांमध्ये अस्मिता परत येणार आहे का? एका बाजूला पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला अस्मिताचे आईवडील त्या निष्पाप चिमुकलीला मिठीत घेऊन अश्रूंना वाटोळं करून देत होते. त्या छोट्याशा बाळाला अजून आई या शब्दाचा अर्थ समजला नव्हता आणि त्याआधीच तिच्या आयुष्यातून आई कायमची निघून गेली होती. मित्रांनो, ही घटना तुमच्यासमोर मांडण्यामागचा उद्देश केवळ एक दुःखद कथा सांगणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे हा नाही. यामागचा उद्देश आहे समाजात जागरूकता निर्माण करणे. आजही आपल्या समाजात असे अनेक सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम दिसणारे लोक आहेत, जे पैशाच्या लालसेपोटी किंवा मुलाच्या हव्यासापोटी एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या कुटुंबात कोणावर अशा प्रकारचा अन्याय, भेदभाव किंवा छळ होत असेल, तर कृपया गप्प बसू नका. समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेपेक्षा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य अधिक मौल्यवान आहे. योग्य वेळी आवाज उठवा, मदत घ्या आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करा. कारण वेळ निघून गेल्यानंतर मागे उरतो तो फक्त पश्चाताप आणि आयुष्यभराचं दुःख. जर या घटनेतून तुम्हाला काही शिकायला मिळालं असेल आणि समाजात सकारात्मक बदल व्हायला हवा असं तुम्हालाही वाटत असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या आणि जागरूकता वाढवणाऱ्या विषयांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. या प्रकरणाबद्दल तुमचे विचार आणि अस्मितासाठी तुमच्या प्रार्थना कमेंटमध्ये जरूर लिहा. पुढील व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वाच्या विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत सतर्क रहा, सुरक्षित रहा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा, जेणेकरून समाजात जागरूकता निर्माण होईल.